जलगांव जिले के चोपड़ा तहसील में कपास उत्पादक किसानों को इस बार दोहरी मार का सामना करना पड़ रहा। एक और बाजार में कपास और उचित भाव नहीं मिल रहा, वहीं दूसरी ओर असामयिक बारिश और मौसम की गड़बड़ी ने फसल को भारी नुकसान पहुंचाया। मई जून में की गई कपास की बुआई को पहले सूखे ने और अब लगातार बारिश ने बर्बाद कर दिया। पकी हुई कैरियां काली पड़ चुकी है, पत्ते लाल हो गए हैं और उत्पादन में भारी गिरावट आई है। अब जब कपास का संग्रह करना शुरू हुआ तो किसान कह रहे हैं कि लागत निकालना भी मुश्किल हो गया। इस परिस्थिति में किसानों ने सरकार से हमी भाव की जोरदार मांग की है ताकि उन्हें आर्थिक राहत मिल सके। कापूस जास्त पावसाळ्यामुळे लाल पडून गेली, कैऱ्या सुद्धा काळ्या पडून गेलेल्या आहेत आणि कवड्या कापूस निघून राहिला, सर्व कपाही लाल पडून गेलेली आहे। वेचणी चालू आहे तर वेचणी चालू आहे, कवड्या येचून राहिल्या। अच्छा, याच्यातून उत्पन्न निघेल का तुम्हाला? उत्पन्न काय क्विंटल 2 क्विंटल एकरी निघेल। हां, आणि खर्च किती आलेला आहे? मटेरियल, बिजोई, फवारा, निंदणी, टोपणी, वेचणी, त्याच्यामुळे कुठे परवडणार आहे शेती? नाही। जर अति पाऊस झाला नसता तर उत्पन्न आलं असतं। हां, जास्त पावसाळ्यामुळे खराब झाले कापूस। म्हणजे ज्या वेळेस पावसाची आवश्यकता होती त्यावेळेस पाऊस पडला नाही। ज्या वेळेला पाऊस लागणार होता त्यावेळेला पाऊस पडून राहिला। जास्त पावसामुळे सर्व हानी झाली कापसाची। अच्छा, जी कापसाची जी कैरी आहे ती सडते, काळी पडून गेलेली आहे, कवड्या माल झालेला आहे आणि वेचायला महाग पडून राहिले, मजुरीला महाग आहे, ती पूर्ण लाल पडून गेलेली। पाला सुद्धा राहिलेला नाही कापसावर। आणि भाव काय मागताय? भाव 6,000 रुपये ओला। आणि वाढेल का भाव? ज्या सरकारच्या मतावर आहे ते, आता भाव वाढेल का ना वाढेल आपल्याला काय माहिती। आपल्या तालुक्यात कापसाचं उत्पादन कमी आहे यावर्षी, लागवडही कमी आहे। लागवड बी कमी आहे, उत्पन्न सुद्धा कमी आहे जास्त पावसाळ्यामुळे। तर भाव वाढायला पाहिजे अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांची। अच्छा, परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे कापूस माल येतो त्यावेळेस शेतकऱ्यांना मालाला भाव मिळत नाही आणि आयात करून घेतात कापूस, त्याच्यामुळे कापसाला भाव मिळत नाही। आता कापूस उत्पादक म्हणून काय आपली अपेक्षा? आम्हाला फक्त शेतकऱ्याला कर्ज वगैरे काहीच नको पाहिजे। त्या शेतकऱ्यांकडून कोणतीच अपेक्षा नाही, फक्त आम्हाला मालला भाव पाहिजे, सर्व मालला भाव पाहिजे। म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या शेतीचे माल आहे त्याला हमी भाव पाहिजे।